गेल्या काही महिन्यांमध्ये काय चाललंय या राज्यामध्ये? मारामाऱ्या, मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर विधान भवनमध्ये मारामाऱ्या करतायत, कोयता गँग राज्यात फिरते, एवढे ड्रग्ज सापडत आहेत, गोळीबार होतोय पोलीस स्टेशनमध्ये, सत्तेतला भारतीय जनता पक्षाचा आमदार गोळीबार करतो ह्या महाराष्ट्राच्या, छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या, चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण हे करणार कोण आहे? याला जबाबदार त्यांच्या पक्षातला सगळ्यात मोठा नेता कोण आहे आणि या राज्याचा गृहमंत्री कोण आहे? तर देवेंद्रजी. वैयक्तिक माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदरच आहे. सुसंस्कृत चांगला माणूस, 5 वर्ष मुख्यमंत्री होते. मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे आणि मला अस्वस्थता पण वाटते की त्यांना ज्या पद्धतीने DCM केलं, हे मी राजकीय म्हणत नाही, माझं हे मत आहे की हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. पण तो अन्याय आणि त्याच्यानंतर हाफ म्हणजे CM to DCM to हाफ म्हणजे DCM 1. कारण जो माणूस एवढे कष्ट करतात तर करतात. ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन, देयर इज नो डाऊट इन माय माइंड. आणि खूप लोक कष्ट करतात, तो त्याचं काही कौतुक नाही. आम्ही सगळं म्हणजे सगळेच करतात, त्याच्यामुळे आय डोंट ग्लॉरिफाय हार्डवर्क. कष्ट करायचेच असतात. आय डोंट फाइंड एनी ऑफ दिस ग्लॉरिफिकेशन रिक्वायर्ड. पण देवेंद्रजी एक महाराष्ट्रात अनेक वर्ष ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षा निभायला, अरे विरोधक पण दिलदार असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, तरच मजा ना, नाही तर काय उपयोग. देवेंद्रजी आहेत दिलदार, हुशार, काय वाटतं? दिलदार नाही, हुशार तर ते आहेच, देयर इज नो डाऊट. ते हुशार आहेत, ते कष्ट करतात, आहेत. दिलदार आहेत का नाही काळच ठरवेल. टू अर्ली टू प्रेडिक्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.